जारकरवाडी पारगाव जिल्हा परिषद गटामधून जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष अरुण गिरे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. त्यांची लढत जिल्हा परिषदचे दुसरे माजी उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील यांच्याबरोबर होणार आहे. कालपर्यंत एकत्र फिरणारे दोन सहकारी एकमेकांच्या विरोधात लढत आहेत. भाऊ, तुम्ही घड्याळाकडून इच्छुक होता, अचानक धनुष्यबाण कसा काय? नाही, या निवडणुकीला राजकीय समीकरण काय, राज्यातली राजकीय समीकरण बदलली आणि समीकरण बदलल्यानंतर भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी हे महायुतीमध्ये ही जागा, लोकसभेची जागा ही राष्ट्रवादीला गेली आणि मग मी ज्यांच्या नेतृत्व मानून काम करत होतो ते शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या नेतृत्वावर त्यांना निवडणूक लढवण्याची पक्षाकडून आग्रह झाला. आणि कसा लढायची, तर मग जर शिवसेनेच्या वाटेला येत नसेल तर राष्ट्रवादीत जा आणि ती निवडणूक लढा, असं या राज्याचे उपमुख्यमंत्री शिंदेसाहेबांनी त्यांना सांगितलं. सोबत जाताना ते एकटे जावेत अशी सगळ्या कार्यकर्त्यांची इच्छा होती, पण स्थानिक लोकप्रतिनिधी अन्य सगळ्या लोकांना वाटत होतं का हे सगळे कार्यकर्ते एकत्र यावेत. आम्ही त्यांच्यासोबत राहिलो. त्यांची निवडणुकीमध्ये काय झालं आपल्याला सगळं माहीत आहे आणि मग त्याच्यामुळं आम्हाला आज नाही म्हटलं. लोकसभा झाल्यानंतर विधानसभा झाली. विधानसभेला पण तुम्ही घड्याळासोबतच होता? हो, विधानसभेला निश्चितपणे आम्ही शिवाजी आढळरावांच्या बरोबरच राहिलो, त्या पक्षात राहिलो. आणि पक्षात राहिल्यावर साधारण एखाद्या कुटुंबामध्ये छोटी मोठी भांडणं असतील तर मला असं वाटलं होतं की 2014 साली मी पक्ष सोडताना काही चूक झाली असेल, कदाचित कमी जास्तपणा असेल किंवा त्याच्यातून ती चूक दुरुस्त करता येईल. जर चूक झाली असेल किंवा दुरावा निर्माण झाला असेल तर राजकारणामध्ये या सगळ्या गोष्टी होत असतात, पण ते तसं न होता आज पुन्हा एकदा मी पाहिलं सत्ता आणि सत्तेचं केंद्रीकरण हे सोडण्यात लोक तयार नाहीत. त्याच्यामुळं मला सोडावं लागलं, पक्षाला सोडावं लागलं. आता प्रचाराचे मुद्दे काय असतील तुमचे? प्रचाराचे मुद्दे, लोकप्रतिनिधी म्हणून काय काम करावं, लोकांसाठी काय काम करावं, लोकांच्या सुखदुःखात राहावं, त्यांच्या अडचणीत राहावं, व्यक्तिगत असणारे प्रश्न सोडावेत, सामाजिक प्रश्नांमध्ये बाजू लावून काम करावं. ह्या गोष्टी करण्यासाठी तिथं जिल्हा परिषदला जाणं गरजेचं आहे. जेव्हा मला जिल्हा परिषदला संधी मिळाली तेव्हा जर तुम्ही आजही कोणत्याही गावात गेला तर शाळेची इमारत पाहिली तर तुम्हाला 7 ते 12मध्येच उभी असेल, अन्य कुठं उभी असू शकत नाही. प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत उभी राहिली तर ती तुम्हाला त्या कालावधीतच 5 वर्षाच्या कालावधीत उभी राहिलेली असेल. स्मशानभूमी, गावागावात स्मशानभूमी नव्हत्या, त्या स्मशानभूमीत त्याच काळात उभी राहिली असतील. जाणीवपूर्वक इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटमध्ये आम्ही सगळ्यांनी काम केलं. जिल्हा परिषदचा प्रतिनिधी म्हणून या भागातल्या लोकांना न्याय देण्याचं काम केलं. कॉन्क्रिटीकरणाची रस्ते ही ग्रामीण भागामध्ये आणण्याचा पहिला प्रयोग मी केला आणि तो यशस्वीरित्या अनेक गावामध्ये झाला. आज तक जवळजवळ 10-15 वर्षे जिथं कॉन्क्रिटीकरण केलं, या तुम्ही माझ्या गावात बघा, जिथं कॉन्क्रिटीकरण केलं आज तक त्या रस्त्याला डांबर आणि खड्ड्याचं कुठं तुम्हाला दिसणार नाही. अशा पद्धतीचं चांगली कामं करून लोकहितार्थ काम करण्यामध्ये आम्हाला इंटरेस्ट राहिला आणि ते काम आम्ही केलं. मागच्या निवडणुकीमध्ये निरगुडसर गावाने तुम्हाला साथ दिली नव्हती, त्यामुळे तुमचा निसटता पराभव झाला. आता निरगुडसर गावात तुमचं वातावरण कसं राहील? जसं मेंगडवाडी माझं गाव आहे तसं निरगुडसरसुद्धा माझंच गाव आहे. कदाचित त्यावेळेस समजण्यामध्ये गल्लत झाली होती लोकांची. त्यांना वाटलं की अरुण राष्ट्रवादी पक्षातून 2014 साली अचानकपणे सोडून गेला आहे आणि तो काही ना काही त्याची चूक झाली आहे. तर म्हणून त्यांची भावना अशी होती की हा सोडून गेलेला माणूस आहे तर त्याची चूक आहे. पण सगळा राजकीय आढावा घेतला तर 5-25 वर्षाचा अभ्यास त्यांच्या पुढं आला आणि त्यांच्या लक्षात आलं की ही चूक नव्हती. याला जाणीवपूर्वक बाजूला करण्याचा प्रयत्न त्यावेळेस केला आणि जेव्हा बाजूला केलं, आज जेव्हा गरज लागली तेव्हा जवळ करण्याचा प्रयत्न केला. आज पुन्हा एकदा त्याच मार्गाने जाण्यात ते लोक इंटरेस्टेड आहेत आणि तो मार्ग त्यांनी स्वीकार केला. म्हणून निरगुडसरच्या जनतेला असं वाटतंय का आमचासुद्धा लोकप्रतिनिधी आमच्या सुखदुःखात अडचणीत उभा असणारा असला पाहिजे, म्हणून त्यांचा प्रयत्न आहे. यावेळेस निरगुडसरची चिंता करू नका. याच गावामध्ये रवींद्र वळसेसारखा एक तरुण सहकारी गेल्या वर्षभरापूर्वी, 1-1.5 वर्षापूर्वी लोकप्रतिनिधी म्हणून त्या गावाने त्याला डोक्यावर घेतला आणि उत्तम प्रकारचं काम करताना आज तिथं दिसतोय.
सगळ्यात निवडून येणं, ताकदीच्या पुढं निवडून येणं सोपं नाही. पण लोकांनी घेतलं. एकदा लोकांनी ठरवलेलं आहे. लोकांनी यावेळेस ठरवलं आहे या तालुक्यामध्ये किंवा या गटामध्ये जे उमेदवार आहे ते कार्यक्षम, कर्तबगार, क्षमतावान असावेत, प्रामाणिक असावेत. राजकारणासाठी किंवा सत्तेच्या मोहासाठी काही खोटं बोलणारे असू नये, ही गोष्ट त्यांनी मनाशी बाळगलेली. मला पंचायत समितीला कोण आहे तुमच्या सोबतीला? पंचायत समितीला आमचे एकदम जीवश्य कंठचे मित्र दिलीपराव वाळुंज पाटील, त्यांच्या सौभाग्यवती रोहिणीताई. रोहिणीताईंच्या संदर्भात जर बघितलं तुम्ही तर त्या परिसरामध्ये, लोणी परिसरामध्ये ज्या व्यवसायानं काम करत असले तरी कुटुंबाशी रिलेशन ठेवण्याची त्यांची प्रतिमा तिथं त्या गावात आहे. आणि आजूबाजूच्या गावामध्ये पाहिलं, हा जो वाळुंज पाटील परिवार आहे हे काही एका दिवसात उगवलं आहे असं नाही. वाडवडिलांपासून लोकांच्या सुखदुःखात, अडचणीत, धंद्या पाण्यात मदत करणारं एक सामान्य माणसं आहेत. कधी एखाद्याला बटाट्याची गाडी लागली, बटाटे लागले तर आज ॲडव्हान्सने पैसे घेतले जातात. त्या काळात स्वर्गीय नथुसेठ त्या माणसाला बटाटे लागले तर आपल्या पैशांनी खरेदी करून लोकांना देत होते. त्याचा परपंच सुधारला आणि त्याच्या माध्यमातून हुंडीकरीचा व्यवसाय करतो. त्याचा परपंच सुधारला तर लोकांचा बरोबर राहण्यात मला आनंद आहे. मला व्यवसाय करण्याचा आनंद आहे. त्याच्यात पाऊल ठेवून आज आमचे दिलीप शेठ असतील, मच्छिंद्र शेठ असतील, कर्तबगारीने काम करतात. तुम्ही बघा कोणत्याही गावात गेले तर लोक विचारतात, मग एखाद्याला कांदा द्यायचा ठरला तर विश्वासाचं ठिकाण कोणतं? तर मच्छिंद्र शेठ आहे. एखाद्याला पारगाव गटातून कोण आहे? पारगाव गटातून श्वेताताई ढोबळे आहेत. तू एक ज्या ग्रामपंचायतची निवडणूक झाली त्याच्यामध्ये पब्लिककडून निवडून आलेली लोकनियुक्त सरपंच आहे. श्वेताताईच्या संदर्भात मी काय सांगावं असं नाही. एक शेतात राबणारी, रात्रंदिवस काबाड कष्ट करणारी, शेतीबरोबरच राहून समाजाचं कल्याण करण्याचा संकल्प घेऊन कामाला उभी राहणारी श्वेता सकाळी 4 वाजता उठते, शेतीचं पाणी धरते, पाणी धरून सकाळी 8 वाजेपर्यंत, 8:30 वाजेपर्यंत घरातलं काम उरकते आणि पुन्हा 8च्या नंतर समाजाचं काम करण्यासाठी ती ग्रामपंचायत सरपंच म्हणून तिच्या पदाला न्याय देते. जेव्हापासून सरपंच झाली, तुम्ही कोणत्याही कुटुंबाला जाऊन विचारा, छोट्या छोट्या प्रश्नात लक्ष घालून लोकांचे प्रश्न सोडवण्यात काम करे. घरी ट्रॅक्टरवर जर कोणी ड्रायव्हर आला नाही तर अख्खी शेती स्वतः ट्रॅक्टरने करणारी ही भगिनी आहे. म्हणजे शेतकऱ्याची, अस्सल शेतकऱ्याची ही कन्या आहे. आणि नुसती शेतकऱ्याची कन्या नसून स्वतः शेतकरी आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न तिला माहीत आहे. ते सोडवण्यासाठी ती भक्कम काम करीन. प्रचार करण्याची गरज नाही. तुम्ही कोणत्याही घरात विचारा, श्वेता ढोबळे ही लोकांना मतं देण्यासाठी मानसिक तयारी झालेली आहे. आणि ह्या गटातले आम्ही 3 उमेदवार, आम्हाला अन्य कोणत्या गोष्टीची जरूरत नाही. लोक यावेळेस आम्हाला 3 कॅन्डिडेटला प्रचंड मताने विजयी करतील याची मला खात्री आहे. हे होते जिल्हा परिषदचे माजी उपाध्यक्ष अरुण गिरे. विजयाची खात्री व्यक्त करतायत. पाहूया आगामी काळात प्रचारामध्ये कोणते मुद्दे समोर येत आहेत आणि निवडणुकीचा निकाल काय लागतोय. व्हिडिओ जर्नलिस्ट राजू देवडेचा संदीप खळे, घोडेगाव. फेसबुकला आमचे पेज लाईक करा आणि आमचा युट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा. वास्तव मराठी.